दादा ते तांदूळ होत बरं याच्यात. आणि आरती झाल्यावर हे सगळं पिशवीत घ्यायचं लक्षात ठेव. आपल्याला तिकडे आरतीसाठी लागेल. हा भरत सोनवणेची केस घेण्याच्या निर्णयावरून आता मी मागे हटणार नाहीये. मला पुन्हा एकदा या केसशी रिलेटेड स्टडी करायला हवा. प्रत्येक पुरावा, प्रत्येक गोष्ट, सगळं काही पुन्हा एकदा नीट तपासायला हवं. ए पोराओ, लवकर लवकर आवरा मरे. हो हो, अजित, हर्षित, तेजाताई आणि प्रेरणाताई पण येतील इतक्यात. मला माहित आहे मनोज निर्दोष आहे. त्यांनी जे काही केलंय त्यात त्यांचा हेतू पण चुकीचा नसेल कदाचित. पण गुन्हेगाराला नकळत का होईना मदत करणं पण अपराधच आहे, चुकीचं आहे. भरत सोनवणेच्या मृत्यूमागे ज्यांचा हात असेल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मी सानिका आणि दौलत सोनवणेंना न्याय मिळवून देणारच. हॅलो हॅलो हॅलो. तू तरी आवर बोल लवकर लवकर. हो आई. मिस्टर दक्षक, तुम्हाला काय वाटतं मला टेन्शन आलेलं नाहीये? पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यापासून माझं डोकं काम करायचं बंद झालंय. अरे पण तो पोस्टमॉर्टम करणारा डॉक्टर कोण होता त्याची करायची रे चौकशी आधी. एक मिनिट, मी का चौकशी करू? आणि त्या डॉक्टरचं नाव कळल्यावर काय उपयोग होणार आहे? अरे मॅनेज केला असता की रे त्याला. पैसे देऊन आपल्या पद्धतीने करून घेतला असता की रे रिपोर्ट. बरं मनोज, आता काय होईल? आता काय होणार? केस कोर्टात उभी राहणार आहे आता. वल्लरी वहिनी हे घेत नसतंय ना केस. असा जर झाला तर आपल्यासाठी लय अवघड जात असतंय बघ मनोज. नाही नाही, डोंट वरी, वल्लरी ही केस नाही घेणार आहे. नक्की ना? तू बोललेलं असतंयस काय तुझ्या बायको सोबत? हो, नाही घेणार ही केस. आमच्यात तसं बोलणं झालं. मी सांगितलंय तिला की ही केस घेऊ नको म्हणून. अरे पण तुझ्या बायकोला या केसमध्ये जास्तच असते की रे इंटरेस्ट. उद्या जर तिचं मन बदललं तर काय करायचं म्हणतो आपण? नाही, असं काही होणार नाही. आपण एक काम करू, वल्लरीला दुसरी एखादी केस देऊया, म्हणजे त्यात बिझी राहील ती. बघ बाबा मनोज, तुझ्या बायकोनं या केसमध्ये नाही घातला पाहिजे लक्ष. काय सांगतोय मी? हो, मी करतो काहीतरी. ती नाही देणार या केसकडे लक्ष. म्हणजे हे सगळं हे ठरवून करतायत. त्यांच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. मौसमी केमिकल्स नावाची एक कंपनी आहे जिच्या लायसन्सचं काम मी करतो. काल रात्रीपर्यंत त्यांचं काम जर पूर्ण झालं नसतं तर कंपनीला दंड भरावा लागला असता, आणि तो दंड काही लाखांच्या घरात होता. कदाचित कंपनी सील झाली असती आणि त्या कंपनीत काम करणारे अनेक कुटुंब रस्त्यावर आले असते. ते होऊ नये म्हणून मी पूजा अर्धवट सोडून माझं काम पूर्ण करायला गेलो होतो पास. मौसमी केमिकल्सवाल्यांच्या निष्काळजीपणामुळे भरत सोनवणेचा मृत्यू झाला असेल तर मला असं वाटतंय तुम्हाला माफीचा साक्षीदार व्हावा लागेल. तुला सांगितलं होतं ना या केसपासून लांब राहा म्हणून. या केसमध्ये पडू नकोस. मिस्टर दक्षक, तुम्हाला काय वाटतं मला टेन्शन आलेलं नाहीये? पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यापासून माझं डोकं काम करायचं बंद झालंय.
अगं वल्लू, तू इथे काय बसलीयस? मी बाहेर शोधतोय तुला. तुला एक आनंदाची बातमी सांगायची होती. वल्लरी मॅम, तुम्हाला तुमची 25वी केस मिळाली आहे. एक बाई आहे, बिचारीची जमीन एका बिल्डरने जबरदस्ती बळकावली आहे आणि तिला तुझ्यासारखी हुशार वकील हवी आहे. सो कॉंग्रॅट्स. नाही घेता येणार आहे मला ही केस, कारण मला माझी 25वी केस आधीच मिळाली आहे. क्या बात आहे, तूच मला सरप्राईज दिलंस. बरं चल. विचारणार नाहीत माझी 25वी केस कोणाची आहे? कोणाची? भरत सोनावणे केस. का का म्हण बोलू, आपलं ठरलं होतं ना, डिस्कस केलं होतं की तू ही केस घेणार नाहीयेस म्हणून. सगळं ठरलं होतं ना. तुला माहिती आहे ना, मी या केसमध्ये इन्व्हॉल्ड आहे. तू का माझ्या अगेन्स्ट उभी राहतेस? काय प्रॉब्लेम आहे? एवढं घाबरायला काय झालंय? तुम्हीच मला म्हणालात ना, तुम्ही ज्वाला शेठच्या सांगण्यावरून सर्टिफिकेट्स रिन्यू करून दिले होते म्हणून. हा, तर तुम्हाला थोडी शिक्षा होऊ शकते, पण कंपनीच्या बेफिक्रीमुळे भरतचा जीव गेलाय याचं काहीच वाटत नाहीये का तुम्हाला? बोलू ऐक, मी परत एकदा तुला रिक्वेस्ट करतो, प्लीज ही केस घेऊ नकोस. कारण या सगळ्या गोष्टी आहेत ना, तुला वाटतायत तितक्या सोप्या नाही आहेत. का का गप्प बसायचंय मी? का नाही घ्यायची मी ही केस? भरतच्या कुटुंबाला न्याय मिळवून का नाही द्यायचंय मी? सांगा ना, का अडवताय मला ही केस घेण्यापासून? सांगा काय झालंय? कारण त्यांना सर्टिफिकेट देण्यासाठी मी 10 लाख रुपये घेतले त्यांच्याकडून. आरतीची सगळी तयारी झाली ना, शिदोरी बी बांधून झाली. हा, इथे मनोज भोजने वल्लरी आतमध्ये काय करते? काय काय बोलात तुम्ही? काय गरज काय होती तुम्हाला पैसे घेण्याची? हो, इतका पैशाचा हव्यास कधीपासून झाला तुम्हाला? हव्यास? तू गरिबांच्या केसेस फ्री मध्ये लढतेस त्याबद्दल तुझं कौतुक आहे वल्लू, पण पैशाचं काय? आयुष्यभर हे असंच चालू राहणार आहे का? आपल्या आयुष्यभराची सेव्हिंग हे घर घेण्यात संपली आहे. फ्युचर प्लॅनिंगचं काय? माझा ना विश्वास बसत नाहीये की हे तुम्ही बोलताय. तुम्ही बदलला तो. हो, बदललोय मी. कारण मला कळलंय की सर्वात जास्त महत्वाचा पैसा आहे. पैशाशिवाय माणूस ताठ मानेने नाही जगू शकत. तुला माहितीये ना, आपण किती कष्ट भोगली, परिस्थितीमुळे प्रत्येक गोष्टीत तडजोड केली, पण आता नाही. पैसा म्हणजे देव नाहीये आणि तो कधीच होऊ शकत नाही. श्रीमंतांच्या आयुष्यात सुद्धा दुःख असतातच. आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, मला माझ्या घरामध्ये अशा प्रकारचा पैसा नकोय. एवढंच नाही, कोणाच्या तरी रक्ताचा वास येत असणारा पैसा घेऊन सुखी होऊ शकणार आहात का तुम्ही कधी? अगं वल्लू, तुझ्या तत्वानी जग नाही चालत, पैशाने चालतं. माझा निर्णय झालाय, मी ही केस घेणार. बोलवाई, मी परत एकदा रिक्वेस्ट करतो, प्लीज ही केस घेऊ नकोस, नाहीतर मी माझं करिअर संपेल का? अजूनही तुम्हाला तुमच्या करिअरची पडली आहे? ती सानिका, तिने तिचं सर्वस्व गमावलंय. करिअर पुन्हा घडू शकतं. गेलेला माणूस परत कधीच येऊ नाही शकत.
अरे तुम्ही आडी काय करी राहिले? आरती करायची, आरतीची वेळ झालीये, चला बरं पटकन. हो आलो. हा चला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सुख करते